नमस्कार. मी आज बनवते मुशीचं मटण. मुशी म्हणजेच मोहरी. मालवणीत मोहरीच बोलतात त्याला. मोहरीचं मटण. त्याचे आता दाखवते तुम्हाला. मोहरीचं मटण, मुशीचं मटण चांगलं असतं. हे नीट करून आणली तिथून. कोळणी करणं आम्ही ही नीट करून आणली. आता ह्याचे बारीक पीस करायचे आहेत. हे बघा, मोठे मोठे पीस करून दिलेले आहे. आता मी ह्याचे बारीक बारीक पीस करणार आहे. हे बघा, नंतर दाखवते. बारीक करून घेतलं व्यवस्थित आणि धुवून घेतलंय. आता मी ह्याला मीठ टाकते. हा काश्मीरी लाल मसाला. हा बघा, हळद टाकते. आला लसूण पेस्ट अर्ध पाकीट. मालवणी. आता हे मी 15 मिनिटं झाकून ठेवून देते. हे ओलं खोबरं, हे सुकं खोबरं, ही कोथिंबीर आणि कांदा, हे सगळं आता मी भाजून घेते. कांदा भाजून घेतला. हे बघा, हे धणे, लवंग, चक्रफूल आणि हे काळं मिरी, हे सगळं मी आता एकत्र टाकून सगळं भाजून घेते. हा कलर बदलला. कांदा झालेला आहे भाजून. हा बघा, पहिलं ओलं खोबरं टाकते. आता हे खोबरं चांगलं भाजलेलं आहे. आता मी सुकं खोबरं टाकते. हे बघा, सुका नारळाचं खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर पण आतमध्ये भाजून घेते. हे बघा, असं भाजून घेतलंय. हे बघा, आता मी गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेते. तेल टाकते फोडणीसाठी. गरम झालेलं आहे. तेजपत्ता टाकते. हे बघा, आता तेजपत्ता गरम झालाय. आता मी फोडणीला कांदा टाकते. आला लसूण पेस्ट टाकते. हे बघा, टमाटा टाकते. टमाटा पण चांगला नरम होत आलाय. हा बघा, हा बघा. आता मी याच्यात मालवणी खमंग मसाला 2 चमचे टाकते. हा बघा, हे मॅरिनेट केलेलं चिकन ओतते. हे बघा, चिकन कसं ओतून मस्तपैकी आलंय बघा. आता हे चांगलं परतून घेतलंय मी. हे बघा, ताट धुवून मी त्याला पाणी ओतते. हे बघा, आणि परतून घेते. चवीपुरतं मीठ टाकते. हे बघा, छोटी छोटी करून. हे बघा, अशी ही आता मी कोकम टाकून घेते. मोहरीच्या चिकनला कोकम लागतं. आणि ढवळून घेते. मस्त आलाय. हे बघा, आणि कलरफुलही झालाय. हे बघा, कलर पण छान आलाय. हा खमंग मसाला आम्ही वापरतो. हा बघा, मालवणी चिकन मटन मसाला, खमंग स्वयंपाकासाठी मसाला, उत्कृष्ट मसाला. मंद आचेवर थोडा वेळ झाकून ठेवते. आता मी थोडा वेळ झाकून ठेवते. हे वाटण मी वाटायला घेते. आता हे छान थंड होऊन आलंय. आता हे वाटण मी लावून घेते. आता हे मी खोलून बघते. हे बघा, आता हे
छानपैकी शिजलेलं आहे. हे बघा, हे बघा, आता हे चांगलं शिजलेलं आहे. हे बघा, एकदम मोरीचं मटण जास्त शिजायला लागत नाही. हे बघा, शिजलेलं आहे. आता मी याला वाटण ओतते. ओतते मिक्सर धुवून. हे बघा, सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे त्याला. आता एक उकळी आली हे मटण शिजून छान. आता किती छानपैकी कलर आलाय. हे बघा, आता मस्त अगदी छानपैकी कलर आलाय. हे बघा, असा मस्त कलर आलाय आणि हे चांगलं शिजलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे छान झालेलं आहे. हे बघा, मस्त पैकी. आता मी वरून याला कोथिंबीर टाकते. आता ही बघा, मी कोथिंबीर टाकते. हे बघा, आणि ढवळून घेते. हे बघा, ढवळून घेते आणि आता गॅस घालवते आणि झाकण ठेवते. हे बघा, किती छान कलर आलाय बघा. मालवणी पद्धतीने हे मी मुशीचं मटण केलेलं आहे. कोणी मुशी म्हणतं, कोणी मोरी म्हणतं. हे मी मटण बनवलेलं आहे. हे जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.